नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, पाठीमागं आपण तूर पीक फवारणी संदर्भामध्ये जे काही व्हिडिओज दिलेले आहे, तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांचे तूर पीक पाणी व्यवस्थापनासंदर्भामध्ये प्रश्नसुद्धा आलेले आहे की तूर पिकामध्ये फुलोरा अवस्थेत असताना पाणी दिलं तर फुलांची गळ जास्त होते का, किंवा तूर पिकाला पाणी देण्याची योग्य वेळ कोणती. तर याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. त्या अगोदर तुम्ही जर बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवर शेतीविषयक येणाऱ्या सर्व माहितीपूर्वक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, तूर पिकामध्ये फुलोरा अवस्थेत जर पाणी दिलं तर फुलांची गळ जास्त होते का, किंवा मग तूर पिकाला पाणी देण्याची योग्य वेळ कोणती आहे. तर शेतकरी मित्रांनो, तूर पिकामध्ये पाणी दिल्यानं फुलगळ का होते, तर ज्या शेतकरी मित्रांनो प्रॉपर काळीची जमीन आहे, 30-40 फूट काळीची जमीन आहे, तर अशा शेतकऱ्यांना तूर पिकाला पाणी देण्याची तिथं गरज पडत नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांची हलकी मुरमाड आणि मध्यम स्वरूपाची जमीन आहे, तर अशा शेतकऱ्यांना तूर पिकाला पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर मग पाणी दिल्यानं फुलगळ का होते, तर शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपण आपलं तुरीचं पीक 100% तिथं ट्रेसमध्ये सोडलं, म्हणजे तानावरती जाऊ दिलं आणि त्यानंतर जर तूर पिकाला पाणी दिलं, तर मग जी काही फुलं झाडावरती आहे शेतकरी मित्रांनो, या फुलांना भयंकर स्ट्रोक त्या ठिकाणी बसतो. देठाला फुलं कमकुवत होतात आणि मग स्ट्रोक बसल्यानं ही फुलं त्या ठिकाणी जास्तीत जास्त गळू लागतात. मग अशा कंडिशनमध्ये शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारचं मायक्रोन्यूट्रियन्स, टॉनिक, विद्राव्य खत किंवा कितीही भारी बुरशीनाशकाची फवारणी जर केली फुलगळ थांबण्यासाठी, तर होणारी फुलगळ त्या ठिकाणी तुम्ही कंट्रोल करू शकत नाही, कारण त्यांना एक स्ट्रोक बसलेला असतो आणि झटका खाऊन ही फुलं त्या ठिकाणी कमकुवत झालेली असतात, त्यामुळे जास्तीत जास्त फुलगळ होते. तर मग ही फुलगळ होऊ नये त्यासाठी आपल्याला वेळीच काळजी अशी घ्यायची की आपल्याला आपलं तुरीचं पीक जे आहे तर 100% तानावरती तिथं जाऊ द्यायचं नाही, ट्रेसमध्ये जाऊ द्यायचं नाही, म्हणजे पाणी दिल्यानंतर फुलांची गळ होणार नाही. मग तूर पिकाला पाणी देण्याची योग्य वेळ कोणती, तर कळी अवस्थेत असताना तुम्ही तूर पिकाला त्या ठिकाणी पाणी देऊन घ्यायचे आणि पुढचे 10 ते 15 दिवस त्यानंतर आपल्याला पाणी देण्याची गरज नाही. आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, फुलोरा अवस्थेमध्ये असताना आपल्याला पाणी तूर पिकाला जे तर लाईट पाणी त्या ठिकाणी द्यायचं, म्हणजे तूर पीक ट्रेसमध्ये जाणार नाही आणि त्याला पाण्याची गरज जी आहे तर ती कमीसुद्धा पडणार नाही. म्हणजे असं आपल्याला नियोजनबद्ध त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे. जास्त पण पाणी पिकाला द्यायचं नाही आणि कमीसुद्धा द्यायचं नाही. म्हणजेच सेटिंग पण चांगली होईल, फुलांची गळ होणार नाही आणि तूर पीक ट्रेसमध्ये आपलं जाणार नाही. मग तूर पिकाला पाणी हे आपल्याला द्यायचं आहे, हे कसं ओळखायचं, म्हणजे त्याला पाण्याची आता गरज आहे बुवा, हे आपल्याला त्या ठिकाणी कसं ओळखायचं शेतकरी मित्रांनो, तर सकाळचे 10 वाजेपासून, म्हणजे आताच्या पिरियडमध्ये, आता नोव्हेंबर आहे, नोव्हेंबरमध्ये थंडी आहे, मग थंडीच्या दिवसामध्ये जो काही सकाळचा 10 वाजेपासून दुपारचा 2:30-3 वाजेपर्यंत जो काही मधला पिरियड आहे शेतकरी मित्रांनो, या पिरियडमध्ये तुमच्या तुरीच्या पिकाची जी काही पानं ही जर आकाशाच्या दिशेनं त्या ठिकाणी तुम्हाला वळलेली दिसली आणि सुकलेली दिसली, किंवा पानांचा कलर जर तुम्हाला डार्क पडताना दिसत असेल, पानं भुरकी त्या ठिकाणी पडलेली त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, तर समजून घ्यायचं आहे की तुम्हाला तूर पिकामध्ये आता पाणी व्यवस्थापन करण्याची गरज आहे. मग अशा वेळेस आपण तूर पिकाला लाईट पाणी द्यायचं. ठिबक असेल तर 2-3 दिवसा मिळून 2-2.5 तास आपल्याला पाणी सोडायचे. आणि तुम्ही जर दांड पाणी देणार असाल, म्हणजे मोकळं पाणी देणार असेल, तर फट्टी आड फट्टी आपल्याला किमान 8-8 दिवसाच्या अंतरानं तूर पिकाला पाणी व्यवस्थापन करायचं आहे. तर हे पाणी व्यवस्थापन ज्या शेतकऱ्यांची जमीन हलकी आहे, मुरमाड आहे, अशा शेतकऱ्यांनी करायचं आहे. काळीची ज्यांची जमीन आहे अशा शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन करण्याची त्या ठिकाणी बिलकुल गरज पडत नाही. आणि पाणी दिल्यानं शेतकरी मित्रांनो फुलांची गळ होत नाही. फक्त आपल्याला आपलं तुरीचं पीक जे आहे तर तानावरती जाऊन पाणी द्यायचं नाही आहे, म्हणजेच मध्ये जाऊन पाणी द्यायचं नाही, म्हणजे तूर पिकाला झटका बसून होणारी जी काही फुलगळ आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला थांबवता येईल. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो, कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवायला विसरू नका. आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका.